सध्या आपल्याबरोबर अजित नवलेजी जोडले गेलेले आहेत, शेतकरी नेते। अजितजी, आपण ऐकलं असेल नेमकं काय म्हटलंय बाबासाहेब पाटीलांनी। त्यांनी म्हटलंय की कर्जमाफी घेण्याचा नाद लागलेला आहे आणि आम्ही आश्वासनं निवडणुकीच्या वेळी अशी देत असतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। अत्यंत असंवेदनशील असं हे सगळं वक्तव्य सहकार मंत्र्यांनी केलंय। विशेषतः अतिवृष्टीने शेतकरी प्रचंड मेटाकुटीला आलेला असताना आणि दिलेल्या पॅकेज मधून काहीही पदरात पडत नाही या नैराश्यानं ग्रासलं गेलेलं असताना सत्ताधारी पक्षाच्या एका जबाबदार माणसानं असं वक्तव्य करणं हे अत्यंत वेदनादायी आहे। महाराष्ट्र याच्यामुळे खरं तर दुःखी झाल्याशिवाय राहणार नाही। किती निषेध करावा अशा प्रकारचं हे वक्तव्य आहे। शेतकऱ्यांना जर त्यांची लूट केली नसती, वेळोवेळी भाव पाडले नसते आणि निर्यात बंदी लादून बाकी उपाय करून शेतकऱ्यांना लुटण्याचे उद्योग केले नसते तर शेतकऱ्यांवर अशा प्रकारे कर्ज मागण्याची वेळ आली नसती। उलट शेतकऱ्यांनीच इतर सर्वांना कर्जमाफी दिली असती। मला वाटतं दुर्दैवी विधान आहे। त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि अशा वाचाळ लोकांना समज देण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे। अजितजी, धन्यवाद। आपण झी24 तासकडे ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। अजित नवले शेतकरी नेते आपल्या बरोबर होते। खरं तर कर्जमाफी हा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि तितकाच संवेदनशील मुद्दा आहे। खरं तर सध्या राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये विशेषतः जिथून लातूर जिल्ह्यातून बाबासाहेब पाटील येतात त्या संपूर्ण भागामध्ये नैसर्गिक आपत्ती आहे, इतर कारणांमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना खरं तर कर्जमाफीमुळे दिलासा मिळत असतो आणि अशा वेळी हे विधान येते अत्यंत गंभीर आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सुद्धा आपल्या बरोबर होते। कृष्णात, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।